नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांसाठी आणि पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक करण्यात आली। आरटी 2010 आणि कोर्टाचा निर्णय। आता यावरती बरेचसे व्हिडिओ मी पण घेतलेले आहे आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पण मी घेत असतो। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल बरेचसे शिक्षक आणि काही विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही ही माहिती आम्हाला जी देताय त्यापेक्षा तुम्ही काहीतरी कोर्टामध्ये केसेस वगैरे लढा। आता बघा, आमची ड्यूटी आहे की तुम्हाला माहिती देणं, इन्फॉर्मेशन आम्ही देत असतो, त्यातले महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगत असतो। यावरती महाराष्ट्र सरकारने कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका टाकलेली आहे। इवन दो जवळपास 9 जणांनी पूर्ण देशभरातनं 9 जणांनी पुनर्विचार याचिका टाकलेली आहे। त्याचा रिझल्ट जो येईल तो अपेक्षित आहे, आपण वेट करूया। पण यावरती बरेचसे जे तज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे, कायदेशीर तज्ञ म्हणतो आपण त्यांना, की जर तुम्ही स्ट्रॉंग प्रूफ किंवा स्ट्रॉंग आर्ग्युमेंट जर कोर्टामध्ये केलं नाही तर कोर्ट याचा विचार करणार नाही, ॲज इट इज हे राहू शकतं। आणि त्या अर्थाने अजूनही महाराष्ट्र शासनाने संबंधित कॉलेजला, आपलं स्कूलला, झेडपीला, महानगरपालिका, नगरपालिका अशी काही महत्त्वाची माहिती पण प्रोव्हाइड केलेली नाही आहे। म्हणजे शिक्षण विभागाने सुद्धा या संबंधित झेडपीला किंवा संबंधित स्कूलला अजूनही काही माहिती दिलेली नाही आहे। सो या प्रत्येक झेडपीने काय ठरवायचं, मग कसं करायचं मग काम। सो त्या झेडपीने सध्या तरी काय ठरवलेलं आहे की आरटी 2010 आणि कोर्टाचा निर्णय गृहीत धरूनच पुढील प्रोसेस करायची असं ठरवलेलं दिसतंय। सो त्या अनुषंगानेच काल मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवला की जळगाव जिल्हा परिषदेने सुद्धा 8 मुख्याध्यापकांची पदोन्नती थांबवली, रद्द केलेली आहे, कारण ते टीईटी पात्र नाही। तशीच एक बातमी आता गोंदिया झेडपीची आलेली आहे। पदवीधर शिक्षक पदोन्नती सूचनापत्र त्यांनी काढलेलं आहे। पदवीधर शिक्षकांना म्हणजे पदवीधर शिक्षक म्हणून त्यांना 6वी ते 8वी साठी पदोन्नती द्यायची। जे 1 ते 5 शिक्षक आहे त्यांना पदवीधर म्हणून 6 ते 8 ला पदोन्नती द्यायची आहे। पण पदोन्नती देताना महत्त्वाचे मुद्दे त्यांनी काय टाकले, त्यातला महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी दाखवतो काय। सो लक्षात घ्या यात काय सांगितलेलं आहे। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटीच्या बॅचेस चालू आहे। टीईटीचा फॉर्म भरायची लास्ट डेट 9 ऑक्टोबर आहे। हा माझा एक काय व्हिडिओच्या मागचा भाग असतो, प्रमोशनल ॲक्टिव्हिटी घेणं। आता काही मुलांना असंही वाटतं की सर तुम्ही फक्त बॅचेस विका। बघा, प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करत असतो। मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत असतो, मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करत असतो, मी सगळी कलेक्टिव्हली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। काही विद्यार्थ्यांना वाटतं आम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती असतं पण बाकीच्यांना माहीत नसतं। सो ज्यांना माहिती नसतं त्यांच्यासाठीच खरं म्हणजे व्हिडिओ आम्ही घेत असतो। सो एकाच ठिकाणी एकाच चॅनलद्वारे सगळी माहिती तुम्हाला देण्याचं काम आमची टीम करत असते। हे की इतकं सोपं पण नाही, सगळ्या माहिती जमा करून ते समजून घेणं, त्याचा ॲनालिसिस करणं आणि ते संबंधित विषयाशी निगडीत काय त्याच्यावरती सांगितलेलं आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करणं हे काम असतं। सो बघा, माझ्याकडे काही चुकत असेल तर मला माफ करा, पण मी जे तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो ना, हे नीट लक्षात घ्या। ह्याच्या मागचा हेतू काय नीट समजून घ्या। मी काय हेतू आवडत नाही की तुम्ही बॅचेस लावा आमच्याकडे, असा हेतू अजिबात नाही आहे। तुम्हाला आवश्यकता वाटली तर बॅचेस जॉईन करा, अदरवाईज तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता। पण जसं मी म्हणतो की तुम्हाला टू द पॉईंट बरेच मुलांची मागणी असते, बऱ्याच मुलांचे फीडबॅक पण आहे की सर तुम्ही खूप छान पद्धतीने मुलांची तयारी करून घेतात। आता काही विद्यार्थी असे पण आहे, काही विद्यार्थी असे पण आहे। मी त्याच्याबद्दल बोलत नाही, पण सांगायचा उद्देश हा आहे की आम्ही बॅचेस विकणं हा एकमेव उद्देश नाही। हा बरेचसे उद्देश, त्यापैकी एक उद्देश आहे तुम्ही बॅच घ्यावी असं आम्हाला वाटतंय, जेणेकरून हे सगळी माहिती, ही सगळी टीम आम्ही जे चालवतो तुमच्यापर्यंत पोहोचवतो, यालाही खर्च आहे। सो पण बळजबरी तर करत नाहीये, कंपल्सरी तर करत नाही की तुम्ही बॅचेस घ्याच। सो असा वेगळा काय अर्थ लावून घेऊ नका। तुम्हाला याच्यातनं जे घ्यायचं ते घ्या, जे नाही घ्यायचं ते सोडा। त्याच्यावरती विनाकारण तुम्ही जर बोलत बसाल तुम्हाला तुमचाच वेळ वाया जाणार आहे। सो जे आवडतं, जे पडतं, जे सुचतं ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा। जे तुम्हाला वाटतं ते घ्या, बाकीचं घेऊ नका। प्रत्येकाला काही काही वाटतं, काही नाही वाटतं, ते सगळ्यांना सारखंच वाटतं असं अजिबात नाही। तुम्ही कमेंट पण बघा, काही विद्यार्थ्यांच्या कमेंट खूप सुंदर आहे, काही विद्यार्थ्यांच्या कमेंट वेगळ्याच आहे। सो समजून घ्या मला काय म्हणायचंय। सो ही एक बातमी आहे जिल्हा परिषद गोंदियाची। बघा, 30 सप्टेंबर 2025 ला हे त्यांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे। काय हे नोटिफिकेशन कुणाच्या अगेन्स्ट आहे, म्हणजे कुणाला पाठवलंय तर गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सर्व म्हणजे गोंदिया झेडपीच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्याच गट शिक्षण अधिकारी आणि पंचायत समितींना, मुख्याध्यापक जिल्हा परिषद, सर्वच मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हायस्कूल असेल प्राथमिक शाळा सर्वांनाच दिलाय। आणि विषय काय होता तर विषय होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जे वर्ग 1 ते 5 ला आहे, किंवा जिल्हा परिषद हायस्कूल सहाय्यक शिक्षक जे की वर्ग 5 ला आहे, बरोबर आहे। ह्या शिक्षकांसाठी काय
पदावरून पदवीधर शिक्षक कुठे असतो 6 ते 8 ला. तुम्हाला माहिती आहे की टीईटी मधला पेपर 2 कोण देऊ शकतं, डीएड प्लस पदवी किंवा बीएड प्लस पदवी, म्हणजे त्याला आपण पदवीधर शिक्षक म्हणतो. ह्या वर्गावर तुम्हाला पदस्थापना करण्याकरिता विकल्प किंवा प्रस्ताव सादर करण्याबाबत आता कोण पात्र आहे त्या संदर्भात हे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. आता हे प्रस्ताव मागवताना त्यांनी निकष पण टाकले, की अटी टाकल्यात. काय अटी आहेत थोडक्यात समजून घेऊया. बघा इथे त्यांनी सांगितलंय उपरोक्त विषयांवय हे त्यांना सांगितलेलं आहे. बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग 1 ते 5 मध्ये कार्यरत शिक्षकांचे विकल्प सादर करावे आणि जिल्हा परिषद हायस्कूल मधील सहाय्यक शिक्षक वर्ग 5 मधील कार्यरत टीटी उत्तीर्ण असलेल्या सर्व शिक्षकांचे प्रस्ताव सोबतच्या विवरणपत्र ब मध्ये माहिती भरून माहितीच्या संबंधित आवश्यक दस्तऐवजाचे सत्यप्रती प्रमाणित करून पदस्थापना करता गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कार्यालय यांचे मार्फत या कार्यालयात दिनांक 1 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत न चुकता सादर करावे. आता लक्षात घ्या 1 ऑक्टोबर पर्यंत द्यायला लावलंय. हे नोटीस आली होती कधी, तुम्हाला ही नोटीस आली होती 30 सप्टेंबरला आणि लगेच 2 दिवसात त्यांनी हे मागितलेलं आहे. आता यामध्ये नीट लक्षात घ्या त्यांनी काय मुद्दा सांगितला बघा. हा मुद्दा मी हायलाइट केलाय. प्रस्ताव वेळेत सादर न झाल्यास आपले नाव पदोन्नतीचे कार्यवाहीमधून वगळण्यात येईल. आणि दुसरा निकष त्यांनी सांगितलाय जिल्हा परिषद प्राथमिक किंवा माध्यमिक शाळेतील केवळ टीईटी पास शिक्षकांचेच प्रस्ताव विकल्प सादर करावे. म्हणजे बघा तुमच्या अनुभवानुसार तुमच्या एक्सपिरियन्सनुसार इथे आता तो एक्सपिरियन्स तर कॅल्क्युलेट होईलच, पण त्याच्याबरोबर टीईटी पात्र असणाऱ्या उमेदवारांचेच म्हणजे शिक्षकांचेच फक्त प्रस्ताव पाठवावे हे पण त्यांनी यात नमूद केलेलं आहे. त्यानंतर सदर माहिती बघा सदर पत्र म्हणजेच पदोन्नतीची हमी नव्हे याची सर्वप्रथम नोंद घ्यावी. सदर माहिती पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करण्यापूर्वी प्रत्यक्षात कोणते कर्मचारी पदोन्नतीकरिता पात्र किंवा अपात्र आहे याबाबत पडताळणी करण्याकरिता मागवण्यात येत आहे. शासन निर्णय व प्रचलित शासन निर्णयानुसार पदोन्नतीचे ज्येष्ठता यादी तयार करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. हे कोणी पाठवलंय? शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गोंदिया यांनी पाठवले हे पत्र आहे. याचाच अर्थ टीईटी पात्र असणाऱ्या शिक्षकांनाच इथे पदोन्नती देण्यात यावी असं याच्यातून अर्थ समोर येतोय. बघा काल पण मी जिल्हा परिषद जळगावची बातमी मला सांगितली, इथे गोंदियाची सांगितली. सो शिक्षण विभागाने असं काही परिपत्रक अजून दिलेलं नाहीये. अजून सरकारकडनं सुद्धा असं व्यवस्थित याचं विश्लेषण आलेलं नाहीये की काय करावं त्या संबंधित झेडपीने किंवा शिक्षण विभागाने. तरी सुद्धा हे विभाग जे जिल्हा झेडपी आहेत यांनी शासन निर्णय जो ज्याला आपण म्हणूया कोर्टाचा निर्णय आदेश आणि दुसरा जो RTA हा लागू चालू केलं आहे. आता हे ओरली कदाचित आदेश जाऊ शकतात. सरकारकडनं शिक्षण विभागाकडनं लेखी मात्र त्यांनी दिलेलं नाहीये. का दिलं नाही याच्या मागची पण वेगवेगळी कारणं आहेत. कारण लेखी दिलं म्हणजे संबंधित शिक्षकांचा रोष त्यांना उडवून घ्यायचा नसेल कदाचित. त्यामुळे ओरली त्या झेडपींना तुमच्या लेवलला तुम्ही कारवाई करा असं तर नाही सांगितलंय. सो या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. का पोहोचवतोय? कारण हे लेखी स्वरूपात नसून हे ओरली पण जाऊ शकतं. कोर्टाचा आदेश RT लागू आहे, तुम्ही तुमच्यानुसार त्यानुसार कारवाई करा असं पण कदाचित सांगण्यात आलेलं असेल. पण कालचा जळगावचा झेडपीचं लेटर पाहिलं असेल तर त्यामध्ये त्यांनी असं काही शिक्षण विभागाने आम्हाला दिलं नाही असं पण त्यांनी सांगितलंय. तरी पण कोर्टाचा निर्णय लक्षात घेऊन आणि RT लक्षात घेऊन आम्ही हे करत आहोत असं पण झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हे लेटर आता यायला लागलेली आहेत. सो कोर्टामध्ये नक्कीच पुनर्विचार याचिका चालू आहे. त्याचा संबंधित याचा काय रिझल्ट येईल आपण वेट करूया. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. पॉझिटिव्हच यायला पाहिजे. बरेचसे याच्यावरती व्हिडिओ मी घेतलेले आहे. का पॉझिटिव्ह यायला पाहिजे याच्यावर सुद्धा मी मागे व्हिडिओ घेतलेले आहे. तुम्ही एकदा बघून घ्या बघितलं नसेल तर. कारण शिक्षकांना अशैक्षणिक कामे जर 1 ते 8 ला म्हणजे 6 वर्षापासून 14 वर्षापर्यंत मुलांना RT अधिकार आहे शिकण्याचा, पण त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांना टीटी पात्र शिक्षक नकोय का? RT मधून संबंधित प्रायव्हेट इंग्लिश मिडियम स्कूलला जे ऍडमिशन घेतलं त्यांना पण TT पात्र शिक्षक नकोय का? पण ह्या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या मी मागच्या व्हिडिओत बोललेलो आहे. म्हणजे अगदी प्रॉपर मांडलेले आहे. तुम्ही ते आपण बघून घ्या. आता हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की काही ठिकाणी ही तुम्हाला दिसतंय की हे लागू झालेलंच आहे. सो काही शिक्षक बघा पुनर्विचार याचिका पडलेली त्याचा रिझल्ट येईल तो येईल. पण तरी सुद्धा तुमच्याकडे हातात वेळ असेल तर पहिली संधी असेल तर बघा कोर्टाने सांगितलं 1 सप्टेंबर 2025 पासून 1 सप्टेंबर 2027 या 2 वर्षात तुम्हाला TT पास होणार. सो पहिली संधी समजून सेल्फ स्टडी करा, पण चालू ठेवा अभ्यास आणि एक्झाम द्या. काय होईल पहिल्या एक्झाम मध्ये समजून घ्या. परत संधी येणारच तुम्हाला. किंबहुना वर्षातनं 2दा-3दा TT होऊ शकते, निर्णय होऊ शकतो. सो तुम्ही तयारीत राहा. बाकी कोर्टात पण निर्णय येईल तो आपण वेट करू.
करूयाच त्याचा, पण साईड बाय साईड तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका अभ्यास करत राहा. आणि अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये यूट्यूबला आमचे बरेचसे सेशन आम्ही फ्री स्वरूपात टाकत असतो, ते बघत चला. PYQ सेशन ते बघत चला. आणि तुम्हाला वाटलं तरच तुम्ही बॅच जॉईन करा, अदरवाईज आग्रह अजिबात नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकतात. आणि इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करू शकतात. तिथे पण तुम्हाला भरपूर सारे फ्री स्वरूपामध्ये आम्ही काही PYQ सेशन आहे किंवा तुम्हाला PDF नोट्स आहे, यूट्यूबवरती लेक्चर बरेचसे टाकलेले आम्ही, ते लेक्चर अटेंड केलं तर तुमचा बराचसा अभ्यास होऊ शकतो. आणि काही शंका असेल तर ह्या नंबरला 88 88 25 61 ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये द्या. तुमचं मत काय ते कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही तुमचं सजेशन असेल ते पण आम्हाला कळवा. पण नीट विचार करा, हे मी जे व्हिडिओ घेतोय त्याच्यातनं हेतू माझा काय आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, याच्यावर विचार करून कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.